नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह बॅच आपली 1 जुलैपासून आपण चालू केली आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्याचे मेसेज येतं की सर ती लाईव्ह जर आमचं मिस झालं तर काय करायचं. सगळं कंटेंट रेकॉर्डमध्ये आपण अवेलेबल करून देतो त्या ॲपमध्ये. आता मी काय केले, दोन पद्धतीचे सेक्शन आहेत, एक रेकॉर्डेड आणि एक लाईव्ह. ठीक आहे. रेकॉर्डेडमध्ये म्हणजे फोल्डरमध्ये काय केलेलं आहे आपण की मागचे सगळे 150 व्हिडिओ सिलेबसनुसार सगळे आत्ता अवेलेबल करून देत लगेच तात्काळ. परीक्षा जर लवकर आली तर मदत होईल. आणि जे लाईव्ह आपलं चालू होतं हे लाईव्ह सेक्शनमध्ये दिसतं, नंतर रेकॉर्डमध्ये ते अवेलेबल होतं. म्हणून कधीही केव्हाही तुम्ही बॅच घेऊ शकता. लाईव्ह झालेलं सगळं कंटेंट रेकॉर्डमध्ये अवेलेबल असतं. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. टेस्ट सॉल्व करू शकता, कितीही वेळा रिपीट सॉल्व करू शकता. ठीक आहे. आणि जे काही आपण शिकवतो त्याच्या नोट्स तिथं काय असतात उपलब्ध असतात. काही नोट्स प्रिंट करण्यासाठी पण ऑप्शन दिलेला आहे काहीचा, काही फक्त ॲपमध्येच राहणार आहे. ठीक आहे. तर कधीही केव्हाही बॅच घेऊ शकता. 6 महिन्याची ह्याला DMERच्या बॅचला व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.